हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, तुम्ही चीपर बाय डझन हे पुस्तक वाचले नाही? ओके, हे तुम्हाला मिळाला तर वाचा. चीपर बाय डझन. ते वडील आपले मुलांना कसं आलेले प्रॉब्लेम्स फेस करायचे हे शिकवतात. ते वडील आणि त्याचे मुलांबद्दल ते पुस्तक आहे. डझंट मॅटर, वाचलं नाही ते नो प्रॉब्लेम. हे पुस्तकात किंवा आपणही आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम्स आले, चॅलेंजेस आले, पळत सुटायचं का हो? ओके, आपल्याला शाळेला घातलं आई बाबांनी. मला गणित येत नाही, मला गणित समजत नाही म्हणून गणिताकडे पाठ करून पळत सुटायचं, गणिताकडे लक्ष द्यायचं नाही. असं करायचं का? नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पळकुटेपणा हे बिलकुल चांगलं नाही. आणि एक आपण लक्षात ठेवायचं, आपण प्रॉब्लेम्स मधनं पळत जाऊ कुठेपर्यंत पळणार हो? कुठेपर्यंत पळणार? आणि मला सांगा, दिवस सारखे असतात का? नाही, दिवस बदलतात. ओके, फॉर एक्झाम्पल गणिताचं मी सांगितलं म्हणून सांगते. गणित मला समजत नाही, मी त्याच्याबद्दल प्रॅक्टिस करीन, त्याच्याबद्दल शिकून घेईन. मग काय होणार? मला आवड निर्माण होणार. मग गणित माझा आवडीचा विषय बनू शकेल. त्यामुळे कुठल्याही प्रॉब्लेम मधनं पलायन करणं हे पाप आहे. आपण भगवद्गीतेत कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद ऐकला असेल. अर्जुन काय करणार होता? पलायन करणार होता. एम आय राईट? मग कृष्ण काय सांगतो त्याला? असं पलायन करून चालणार नाही. तू पलायन केलास की तुझ्यावर अवलंबून, तुझ्यावर विश्वास ठेवून एवढी लोक तुझे पाठीमागे आलेत, त्यांचं काय? नाही, तू लढायला पाहिजे, तू तुझं कर्म करायला पाहिजे, हे कृष्ण त्याला सांगतो. आणि मग अर्जुन आपलं कर्म करायला तयार होतो. आणि एक मला सांगा, तुम्ही हिस्ट्री तुम्ही बघितली तरी असं पळून जाणारे लोकांबद्दल, पळकुटे लोकांबद्दल हिस्ट्री रिस्पेक्ट देते का हो? नाही. हिस्ट्री काय, प्रेझेंट मध्ये म्हणा, फ्युचर मध्ये म्हणा, कोणी या पळकुटे लोकांना रिस्पेक्ट देणार नाही. बरेच वेळेला आपण बघतो, हे करायला गेला तर येत नाही तर सोडून टाकलं, टायपिंग क्लासला गेला तर येत नाही तर सोडून टाकलं, आणि काहीतरी क्लास लावला आईवडिलांनी तर पण सोडून टाकलं, काही शिवायला घेतलं तर अर्धवटच टाकलं. असं अर्धवट टाकून सगळ्या गोष्टी आपण आयुष्यात काहीतरी कमवू शकतो का? आपण काहीतरी शिकू शकतो का? नाही. मग काय करायला पाहिजे? सपोज तुम्ही लेक्चरर म्हणून कॉलेजमध्ये रुजू झालात. तुमचं कायमस्वरूपी नोकरी व्हायला पाहिजे, ते तुमचं म्हणजे शेड्यूल सँक्शन होऊन यायला पाहिजे, ते तुम्ही नेट सेट पास करायला पाहिजे. तुम्ही एकदा बसलात, नाही झालं, दोनदा बसलात, नाही झालं, म्हणून तुम्ही सोडून टाकणार का? सोडून काय होणार? ती नोकरी सोडून आणि कुठे जावं लागणार?
तयारी आहे का तुमची? नाही. मग काय करायला पाहिजे? आणि जरा तयारी करायची, जास्त आपलं काय चुकते बघायचं, परत आपलं पास होत नाही तोपर्यंत आपण करत जायचं. नो डाऊट इन द बिगिनिंग तुम्हाला एखाद विषय आवडला नाही म्हणून सोडलात आणि दुसरीकडे गेलात आणि तिथे तुम्ही सक्सेसफुल झालात, दॅट इज ओके. इन द बिगिनिंग तुम्ही गेल्यावर तुम्हाला 5-6 दिवसात किंवा 8-10 दिवसात कळते हा विषय मला आवडत नाहीये. सपोज मेडिकलला गेलात, मेडिकलला गेल्यावर तुम्हाला जाणवलं 8-10 दिवसात नाही हे काही नाहीये मला ह्याची आवड, तर सोडलात. मग लॉला गेलात, तिथे तुम्ही उत्तम प्रकारे केलात, ओके. पण मला जे लोकांबद्दल म्हणायचं, एक नव्हे ते 10 गोष्टी सोडून जातात आणि एकही धड करत नाहीत आयुष्यात, एकही धड करत नाही. हे बरोबर आहे का? नाही. मग ह्या लोकांनी काय करायला पाहिजे? पहिलं ठरवायला पाहिजे, ओके मला आवडो ना आवडो मला हे करायला पाहिजे. का? माझ्यावर डिपेंडेंट लोक आहेत, माझे आई बाबा असतील, बायको मुलं असतील, त्यांना मला जेवण खाण घालायला पाहिजे, त्यांच्यासाठी मला हे करायला पाहिजे. मग तर तुम्हाला काम का जड जाते बघा, तुम्हाला काही येत नाही त्यातलं, तर जरा शिकून घ्या. हवं ते कुठेही क्लास लावा, करा, काही करा, शिकून घ्या आणि नंतर बघा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होईल. आणि जगात असं काही नाही गेलं आणि आपल्याला सगळं मिळते. आता UPSC झाल्यावर IAS ऑफिसर्स आपल्याकडे आलेले असतात, त्यांना किती लोकांना आपली भाषा येत असते हो. आता इथे आमचे घराजवळ एक IAS ऑफिसर आहेत, ते आहेत हरियाणातले. नो डाऊट त्यांना ट्रेनिंगच्या वेळेला जुजबी मराठी शिकवलेलं आहे, पण तेवढे ना भागत नाही म्हणून त्यांना भाषा मराठी शिकवण्यासाठी एक सर येतात आणि ते भाषा शिकतात. का? ही गरज आहे म्हणून. आपल्यातले कितीतरी मुलं दुसरे राज्यातनं जाऊन सेटल झालेली असतात, नोकरीनिमित्त म्हणा, काही गरज म्हणून ते शिकतात का नाही ती भाषा? हो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे ठरवा, हे गरज आहे माझं, हे मला करायला पाहिजे, ह्याच्यामुळे माझं पोट पाणी भागते, त्यामुळे मला हेतनं पळून जाता येणार नाही. आणि पळून जाणं म्हणजे पाप आहे, समजा पाप आहे. त्यामुळे हे पळून जाणं, कुठलंही काम असू दे, सोडून पळून जाणं बिलकुल चांगलं नाही. चॅलेंजेस फेस करायला शिका ना, तोंड द्या त्याच्याशी. एकाचे 4 हात करा, न येता जाते कुठे. उलट प्रॉब्लेमच तुम्हाला घाबरेल आणि प्रॉब्लेम म्हणेल, नको बाबा ह्याचे नादी लागायला, हा काही सोडत नाही, हा आम्हाला फाडून टाकतो आणि हा पुढे सरकतो. त्यामुळे प्रॉब्लेम तुम्हाला घाबरतील. तुम्ही एवढ्या बोल्ड व्हा, एवढ्या धीटपणानं तोंड देत जावा. तुम्ही प्रॉब्लेमला, चॅलेंजेसला घाबरून पळायचं नाहीये. प्रॉब्लेम्स तुम्हाला बघून पळत जातील. हे बघा असं होते. आणि प्रॉब्लेम्स आपल्याला कशासाठी येतात? प्रॉब्लेम्स येतात आपल्याला आपलं सिद्ध करण्यासाठी. देव आपल्याला तू हे कामाला फिट आहेस का नाही हे देवाला चेक करायचं असते. म्हणून देव आपल्याला हे डिफरंट टेस्ट देतात. शाळा कॉलेजेसमध्ये असतात का नाही तुम्हाला? युनिट टेस्ट, हाफ इयरली, ॲन्युअल टेस्ट, ॲन्युअल एक्झाम, असे वेगवेगळ्या परीक्षा असतात का नाही,
किंवा नोकरीला लागताना एंट्रन्स, नंतर प्रिलिम्स, मेन्स, ओरल्स, कितीतरी परीक्षा असतात. अशा देव आपल्याला परीक्षा घेतो, देव आपली. त्यामुळे आपल्याला ह्या देवानं दिलेले परीक्षेतनं पुढे जायला पाहिजेच का नाही. पुढे गेलं तर देव आपल्याला पुढची पोस्ट देणार. त्यामुळे ह्या पुढचे पोस्टसाठी आपल्याला हे चॅलेंजेस, हे प्रॉब्लेम्स फेस करायलाच पाहिजे. पलायन करून चालणार नाही. त्यामुळे कधीच पलायन करू नका. पलायन करणं म्हणजे हे तुमचे प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीये. हे आणि प्रॉब्लेम्स तुम्ही अंगावर ओढून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे आणि प्रॉब्लेम्स अंगावर ओढून घेऊ नका. उलट प्रॉब्लेम्स तुम्हाला घाबरतील. नको बाबा ह्याचे नादी लागायला, हा काही सोडत नाहीये, हा काय आम्हाला सगळं आपली चिरफाड करून पुढे जातो. त्यामुळे ह्याच्याशी काही पंगा नको असं त्या प्रॉब्लेम्सांना वाटायला पाहिजे. त्यामुळे कधी कुठल्याच कारणासाठी आपण पलायन करायचं नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.